नमस्कार. तर मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या सिंपल मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला जर वाटत असेल की रोज असे नवनवीन व्हिडिओ यावेत, तर आपण आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करू. तर आज आपण पाहणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याची ग्राफिकल मेथड. त्याला आपण मराठीमध्ये आलेख पद्धत असं म्हणतो. ठीक आहे. काल आपण पाहिलेलं आहे की चलाचा लोप करून कशा पद्धतीनं आपण समीकरण सोडवत होतो. दोन चलांपैकी एक चल आपल्याला एलिमिनेट करावं लागत होतं. ठीक आहे. मग ते एलिमिनेट कसं करत होतो आपण की एक टर्म सेम करायचं, सेम केल्याच्या नंतर त्याचे चिन्ह पाहायचे, चिन्हानुसार त्या टर्मची बेरीज करायची, वजाबाकी करायची, हे आपण ठरवत होतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ग्राफिकल मेथडमध्ये 9वी मध्ये असताना सुद्धा आपण ही मेथड पाहिलेली आहे. दोन चलातील रेषीय समीकरणे आलेख पद्धतीने कसे काढतात हे आपण पाहिलेलं आहे. कालच्या भागामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की समजा एखादा ग्राफ जर आपण काढला आणि त्या ग्राफवर मी जर एखादं दोन चलातील रेषीय समीकरण जर घेतलं, समजा उदाहरणार्थ आपण या प्रकारचं समीकरण घेऊ आणि या समीकरणामध्ये मी एक्स आणि वायच्या काही किमती घेतल्या, तर त्या किमती जर या ग्राफवर मी मांडल्या तर त्या ठिकाणी त्यांचे जे निर्देशक येतील तर ते एका सरळ रेषेमध्ये येतील. म्हणजेच आपल्याला सांगता येऊ शकतं की दोन चलातील रेषीय समीकरणे जे आहेत तर याला आपण रेषीय का म्हणतो, कारण की या समीकरणाचा जर आपण ग्राफ तयार केला तर तो जो ग्राफ आहे तर या समीकरणाचा जर आपण ग्राफ तयार केला तर त्या समीकरणाची त्या ग्राफ पेपरवर काय होते, एक सरळ रेषा तयार होते. आता हेच आपल्याला या अभ्यासामध्ये पाहायचं आहे. ग्राफ यानंतरचा जो भाग आहे तो आपण ग्राफ पेपरवर पाहू. तुमचं परत एकदा स्वागत आहे सिंपल मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपण पाहणार आहोत ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणांचा आलेख काढणे. मग आलेख काढणे म्हणजे काय, आपण जे काल 3 पद्धती पाहिल्या होत्या त्यापैकी दुसरी पद्धत जी आहे ती आलेख पद्धत आहे. आज आपल्याला तीच पद्धत पाहिजे की आलेख पद्धतीने कशा प्रकारे समीकरणाचा ग्राफ, समीकरणांचे आलेख काढले जातात आणि त्याद्वारे आपण उकल काढतो. ठीक आहे. आता सुरुवातीला एक उदाहरण आहे पुस्तकामध्ये दिलेलं पेज नंबर 5 वरती, तेच आपण घेऊ. त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ड्रॉ अ ग्राफ ऑफ 2x - y = 4. म्हणजे हे एक समीकरण दिलेलं आहे 2x - y = 4. तर या समीकरणाचा आपल्याला ग्राफ तयार करायचा आहे. मग आता ग्राफ तयार करत असताना काल आपण एक सांगितलं होतं की या रेषीय समीकरणांना रेषीय का म्हणतात, कारण की जेव्हा आपण एखाद्या आलेख पेपरवर या समीकरणाचे जे आपल्याला निर्देशक मिळतात त्यांची एखादी रेषा काढतो तर ती रेषा सरळ येते, म्हणजे ते निर्देशक एका सरळ रेषेमध्ये येतात. त्यामुळे या समीकरणांना आपण काय म्हणतो, रेषीय समीकरणे असं म्हणतो. ठीक आहे. मग आता ही रेषा कशी काढायची हेच आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक टेबल बनावं लागेल. त्या टेबलमध्ये 3 ओळी आणि 4 कॉलम या पद्धतीचा तो टेबल बनावा लागेल आपल्याला. तर अगोदर आपण तो टेबल बनवून घेऊ. आपला टेबल तयार झालेला आहे. सुरुवातीला एक्स आणि वाय आणि शेवटी एक्स वाय सोबत या पद्धतीनं चल लिहिणार आहोत. आता यामध्ये समीकरण कुठलं आहे आपलं, 2x - y = 4. या समीकरणामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, एक्सच्या आणि वायच्या किमती काढायच्या आणि त्या किमती या ठिकाणी लिहायच्या. आपल्याला कमीत कमी 3 किमती प्रत्येक चलाच्या आपल्याला काढायच्या असतात. त्याच्यामध्ये जास्त जरी काढलं तरी काही फरक पडणार नाही. कमीत कमी 3 किमती आपल्याला काढाव्या लागतात. आता यामध्ये किमती काढण्यासाठी एक सोपी पद्धत आहे.
सर्वप्रथम काय करायचं, हे जे बरोबर चिन्ह दिसतंय त्या चिन्हाच्या डाव्या बाजूला फक्त एकच चल ठेवायचं आणि बाकी सगळ्या संख्या किंवा चल जे काही असेल ते सर्व काही उजव्या बाजूला न्यायचं. मग आपण काय करू, हे जे एक्स नावाचं चल आहे ते डाव्या बाजूला ठेवू आणि ह्या 2ला आणि वजा वायला इकडे आपण शिफ्ट करू. एक्स बरोबर या बाजूला 4 अगोदरपासून होतं ते अगोदर लिहून घेऊ आपण. वजा वाय इकडे गेल्याच्या नंतर अधिक वाय आणि 2 एक सोबत गुणाकारात या बाजूला गेल्यानंतर ते भागाकारात जाईल. म्हणजे आपलं हे समीकरण तयार होईल. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे की वायच्या किमती घ्यायच्या आहे. वायच्या किमती घेतल्याच्या नंतर ती किंमत जर या समीकरणामध्ये ठेवली तर ॲटोमॅटिक यांचं जे काही कॅल्क्युलेशन असेल ती किंमत आपली एक्सची असेल. ठीक आहे. मग सुरुवात आपण शून्यापासून करू शकतो. समजा पुट y इज इक्वल टू 0, y बरोबर 0 घेऊ आपण. y बरोबर 0 जर घेतलं तर या समीकरणामध्ये yच्या ठिकाणी आपल्याला 0 ठेवावं लागेल. भागिले किती आहे 2. 4 अधिक 0 4 भागिले 2 बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे 2 किंमत आली. आता ही जी 2 किंमत आहे कोणाची आहे, एक्सची आहे. एक्स बरोबर किती आलं 2. म्हणजे जेव्हा y बरोबर आपण 0 घेतलेले तर एक्सची किंमत आपल्याला किती मिळाली 2. ही झाली आपली निर्देशकांची पहिली जोडी. त्यानंतर अजून yची दुसरी किंमत घ्यायची 0 सोडता. मग समजा आपण y बरोबर 1 घेतलं तर इथे काय होईल, 4 अधिक 1 5 होईल. 5ला जर 2ने भाग दिला तर उत्तर येतं आपलं 2.5. परंतु आलेख काढत असताना जर आपल्याला असं वाटत असेल की आपला आलेख चुकायला नाही पाहिजे तर शक्यतो पॉईंटच्या संख्या आलेखामध्ये घ्यायच्या नाही. म्हणजे एखाद्या वेळी असं समीकरण येतं की त्या ठिकाणी आपल्याला पॉईंट घ्यावाच लागतो, अशा वेळी आपल्याला पर्याय राहत नाही. परंतु जर आपण पॉईंटच्या संख्या टाळू शकत असू तर जेवढ्या आपण त्या टाळू तेवढं आपल्यासाठी काय आहे, चांगलं आहे. मग त्यासाठी आपण काय करू, वायची किंमत 1 सोडता दुसरी घेऊ, पुढची घेऊ आपण 2 घेऊ. वाय बरोबर जर 2 घेतला आपण तर काय होईल, समीकरणामध्ये 4 अधिक वायच्या जागी 2 ठेवू भागिले 2. 4 अधिक 2 6 भागिले 2 बेक बे बेत्रिक 6 म्हणजे एक्सची किंमत आलेली आहे 3. एक्स बरोबर 3. ते वाय 2 असताना एक्स किती आहे 3. त्यानंतर वायची किंमत आता 0 झाली 2 झाली, आता 4 घेऊ आपण. वायची किंमत जर 4 घेतली तर वायच्या जागी 4 ठेवावं लागेल. 4 अधिक 4 8 भागिले 2 बेक बे बेचोक 8 म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे 4. ठीक आहे. म्हणजे वायची किंमत जेव्हा 4 होती तेव्हा एक्ससुद्धा किती मिळालेली आहे आपल्याला 4 मिळालेले. आणि या ज्या किमती आहेत त्या पूर्ण आपल्याला एकत्रित शेवटच्या ओळीमध्ये लिहून घ्याव्या लागतात. अशा पद्धतीनं आपला जो टेबल आहे निर्देशकांचा तो तयार झालेला आहे. आता या टेबलमध्ये हे जे काही आपल्याला निर्देशक दिसतात तर ते निर्देशक आपल्याला आलेखावरती मांडायचे आहेत. मग याचा एक पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला मिळेल, या 2 निर्देशकांचा एक पॉईंट मिळेल आणि या दोघांचा एक पॉईंट मिळेल. असे जे 3 पॉईंट आपल्याला आलेखावरती मिळणार आहेत तर ते पॉईंट आपल्याला एका सरळ रेषेने जोडून घ्यायचे आणि पाहायचे की ते एका सरळ रेषेमध्ये येतात का. आता हे लिनियर इक्वेशन असल्यामुळे हे तिन्ही जे पॉईंट आहेत ते एका सरळ रेषेमध्येच येणार आहेत. ठीक आहे, आपण चेक करून पाहू. अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी आलेख दिसतोय. आलेखामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आडवी जी रेषा असते त्याला आपण एक्स अक्ष असं म्हणतो, उभी जी रेषा असते त्याला आपण वाय अक्ष असं म्हणतो. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी एक्स अक्षावर काही अंक दिसत आहेत आणि वाय अक्षावर काही अंक दिसत आहेत. मग हे अंक कसे असतात, एक्स या रेषेवर उजव्या बाजूचे जे अंक असतात ते सर्व धनसंख्या असतात, डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. वाय रेषेवर जर आपण पाहिलं तर वरच्या बाजूला असणारे जे अंक आहेत ते सर्व धन आहेत आणि खालच्या बाजूला असणारे अंक काय आहेत, ऋण आहेत. ठीक आहे. आणि या दोघांचा जो मध्यबिंदू आहे तर तो या ठिकाणी 0 आपल्याला दिसतोय. यालाच आपण आरंभबिंदू किंवा ओरिजिन असं म्हणतो. ठीक आहे. आता यामध्ये आपण जो टेबल अगोदर तयार केलेला आहे तर त्या टेबलमध्ये जे काही आपण निर्देशक शोधलेले आहेत ते निर्देशक आपल्याला या आलेखावरती मांडायचे आहेत. तर ते निर्देशक आपण कसे मांडतो बघा. पहिले आपले जी जोडी आहे निर्देशकांची ती किती आहे 2. एक्सच्या रेषेवर 2 शोधायचे आणि वायच्या रेषेवर
शून्य शोधायचे आणि त्या दोघांच्या समोरील जो काही बिंदू असेल त्या ठिकाणी आपला हा बिंदू तयार होणार आहे. आता एक्सच्या रेषेवर 2 कुठं आहे या ठिकाणी आहे आणि वायच्या रेषेवर 0 कुठं आहे या ठिकाणी. या दोघांच्या समोरचा बिंदू जर पाहिला तर आपला हा बिंदू येतो या ठिकाणी, एक्स रेषेवरच येईल. आता आपल्याला दुसरा जो जी जोडी आहे आपली निर्देशकांची 3 आणि 2 ती आपल्याला आलेखावरती मांडायची. एक्सच्या रेषेवर आपण 3 शोधणार, वाय रेषेवर या ठिकाणी आणि वायच्या रेषेवर 2 कुठं आहे या ठिकाणी. मग हे 3 आणि येतो म्हणजे आपल्याला दुसरा बिंदू पण मिळालेला आहे. तिसरा जो बिंदू होता आपला मग एक्सच्या रेषेवर आपण 4 पाहणार आहोत आणि वायच्या रेषेवर 4 पाहणार आहोत. मग या दोघांच्या समोरील जो बिंदू आहे तर तो या ठिकाणी येईल पहा. अशा पद्धतीने आपल्याला 3 बिंदू मिळालेले आहेत. आता याच्यामध्ये व्यवस्थित जर आपण निरीक्षण केलं शकता की आपण काय केलेलं, या तिन्ही बिंदूमधून जाणारी एकच रेषा काढलेली. म्हणजे हे जे समीकरण होतं 2x वजा y बरोबर 4, तर त्या समीकरणाची ही काय आहे, एक रेषा आहे. यामुळेच याला काय म्हणतो आपण, रेषीय समीकरण असं म्हणतो. यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, हे जे बिंदू आहेत त्यांचे निर्देशक असे आपल्याला या ठिकाणी कंसात लिहून घ्यावे लागतात. हा कोणता होता आपला बिंदू 3 आणि 2 आणि या 2च्या ठिकाणी कोणता होता 2 आणि 0. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एका समीकरणाचे 3 बिंदू काढले, 3 बिंदू त्या आलेखावरती मांडले आणि त्यांच्यामधून जाणारी एक रेषा आपण काढली. ठीक आहे. याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला एखादं समीकरण सोडवायचं असतं, एक सामायिक समीकरण, त्यावेळेस आपल्याला रेषा काढत असताना 2 समीकरणांच्या 2 रेषा आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. 2 रेषा ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतील तो जो पॉइंट असेल तर तो पॉइंट आपली त्या समीकरणाची उकल असते. अशा पद्धतीने आपल्याला या आलेख पद्धतीमध्ये, ग्राफिकल मेथडमध्ये समीकरणांची उकल काढता येते. ठीक आहे. आपण आता डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 1.2 घेऊ. त्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त टेबल तयार करायचं आहे इक्वेशन त्या ठिकाणी त्याचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला ग्राफ काढायचा नाही आहे, फक्त हा जो टेबल आहे तो कंप्लीट करायचा. याच्यामध्ये काही व्हॅल्यू ऑलरेडी दिलेल्या आहेत, त्याद्वारे आपल्याला ज्या रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी असणाऱ्या किमती आपल्याला शोधून काढायच्या आहेत. मग आता पहिला इक्वेशन बघा, x अधिक y बरोबर 3. तर यामध्ये आपल्याला दिसतंय x ची किंमत 3 ऑलरेडी दिलेली आहे, yच्या जागी काय आहे, रिकामी जागा आहे. परंतु या दोघांच्या ज्या किमती आहेत 3 आणि 0 एकत्रित या ठिकाणी दिलेल्या आहेत, या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की ह्या yची किंमत किती आहे, 0. म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे, 0 येणार आहे. तर आपण 0चं इथं काय हे चेक सुद्धा करून पाहू शकतो. x अधिक y बरोबर 3 हे आपलं इक्वेशन होतं. यामध्ये आपण काय करू, डाव्या साईडला y ठेवू आणि या xला उजव्या साईडला नेऊ. अधिक x इकडे गेल्यानंतर वजा x होईल. म्हणजे y बरोबर 3 वजा x ची किंमत ऑलरेडी माहिती होती आपल्याला, किती होती 3. y बरोबर 3 वजा 3 किती आलं, 0. म्हणजे y बरोबर 0 या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता दुसरी किंमत पहा, y ची किंमत 5 दिलेली आहे आपल्याला. ह्याच्यावरून आपल्याला x किती आहे हे शोधायचे. ठीक आहे. आता या इक्वेशनमध्ये x अधिक y बरोबर 3 यामध्ये आपल्याला y माहिती आहे. मग x अधिक yच्या जागी आपण काय करू, 5 ठेवू बरोबर काय 3. x बरोबर ह्या 5ला इकडे नेऊ आपण, 3 अधिक 5 इकडे गेल्यानंतर वजा 5. ठीक आहे. x बरोबर 3 मधून 5 जर वजा झाले तर काय होतं, उत्तर येतं आपलं वजा 2. म्हणजे आपल्या टेबलमध्ये एक्सच्या जागी काय असणार आहे, वजा 2. म्हणजे आपलं जे निर्देशक आहेत ते कसे असणार आहेत, वजा 2 आणि 5. ठीक आहे. तिसरी जी रिकामी जागा आहे ती एक्सच्या ठिकाणी दिसते आपल्याला. वायची किंमत 3 दिलेली आहे, एक्सच्या जागी काहीच दिलेलं नाही, परंतु दोघांचं एकत्रितपणे दोन्ही निर्देशक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये y 3 आहे, x आहे 0. म्हणजे या ठिकाणी येणारी जी किंमत आहे ती किती असणार आहे, 0 असणार आहे. आपण डायरेक्टली त्या ठिकाणी 0 लिहू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं पहिलं जे समीकरण होतं आपलं x अधिक y बरोबर 3 त्याचा टेबल आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. आता पाहू आपण दुसरं समीकरण
एक्स वजा वाय बरोबर 4 याचा आपण टेबल बनवूयात. मग सुरुवातीचे जे निर्देशक आहेत वाय बरोबर 0, एक्सची किंमत आपल्याला शोधायची. समीकरण काय आहे आपलं? एक्स वजा वाय बरोबर 4. यामध्ये आपल्याला वाय माहिती आहे 0, तर वायच्या जागी काय करू आपण? 0 ठेवू. बरोबर काय? 4. एक्स बरोबर 4. वजा 0 इकडे नेलं तर ते अधिक 0 होईल. ठीक आहे. मग 0 वजा केलं काय आणि अधिक केलं काय, काही फरक पडणार नाही. म्हणजे एक्सची किंमत किती असणार आहे? 4 असणार आहे. म्हणजे एक्सच्या ठिकाणी आपण काय करू? 4 लिहू आणि तिसऱ्या ओळीमध्ये त्यांच्या एकत्रित किमती आपण लिहू. दुसरी किंमत आपल्याला एक्सची दिलेली वजा 1, एक्स वजा वाय बरोबर 4. तर एक्सच्या जागी आपण काय करू? वजा 1 ठेवू. वजा 1 वजा वाय बरोबर काय? 4. वजा 1ला इकडे शिफ्ट करू आपण. वजा वाय बरोबर 4, वजा 1 इकडे गेल्यानंतर अधिक 1. वजा वाय बरोबर 4 अधिक 1 किती? 5. आता पहा, वायला वजा चिन्ह आहे, 5ला अधिक चिन्ह आहे म्हणजे धनचिन्ह आहे. आपल्याला वजा वायची किंमत नाही काढायची, आपल्याला वायची किंमत काढायची. मग अशा वेळी काय होईल? वाय बरोबर वजा 5. म्हणजे हे वायचं चिन्ह जे वजाचं चिन्ह आहे ते इकडे येतं आणि इकडचं चिन्ह या बाजूला येईल. ठीक आहे. म्हणजे वायची किंमत किती झाली? वजा 5. वजा 1 आणि वजा 5. आणि तिसरी जी जोडी आहे निर्देशकांची तर ती ऑलरेडी आपल्याला दिली आहे. दोन्ही किमती काढलेल्या आहेत. फक्त आपल्याला काय करायचं? शेवटी दोघांना एकत्रितपणे लिहायचं. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण दोन्ही समीकरणांचे टेबल या ठिकाणी तयार केलेले. आता आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. दुसरा प्रश्न आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. म्हणजे खालील उदाहरणे, खालील समीकरणे ग्राफिकली सोडवा, म्हणजे आलेख पद्धतीने सोडवा. आता यामध्ये पहिलं उदाहरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 6, एक्स वजा वाय बरोबर 4. अशी दोन समीकरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली. मग सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की या दोन्ही समीकरणाचे 2 टेबल आपल्याला बनवायचे. टेबलमध्ये आपण काय करतो की त्यांचे निर्देशक काढतो. 3 जोड्या काढतो आपण प्रत्येक समीकरणाच्या. ठीक आहे. आता सुरुवातीला पहिलं जे समीकरण दिसतंय आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर 6, या समीकरणाचे आपण निर्देशक काढू, एक्स आणि वायच्या किमती काढू. मग सुरुवातीला आपण वायला इकडे नेऊ, एक्सला डाव्या साईडला ठेवू आपण. एक्स बरोबर 6 अधिक वाय इकडे गेल्यानंतर वजा वाय. आता डाव्या साईडला उजव्या साईडला जे काही चल असेल त्या चलाच्या आपल्याला किमती सपोज कराव्या लागतात, कन्सिडर कराव्या लागतात. आणि त्या ज्या किमती आहेत त्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर जे काही कॅल्क्युलेशन करून जे काही उत्तर मिळतं ते आपल्याला ती जी किंमत असते ती डाव्या बाजूच्या चलाची असते. म्हणजेच काय की आपण वायची किंमत जर एखादी सपोज केली तर आपल्याला एक्सची किंमत ॲटोमॅटिक मिळते. ठीक आहे. आता समजा उदाहरणार्थ आपण वायची किंमत 0 घेऊ, तर आपल्याला एक्सची किंमत किती मिळेल? पुट वाय इज इक्वल टू 0. मग एक्स इज इक्वल टू 6 मायनस वायच्या जागी 0 ठेवायचं. मग एक्स इज इक्वल टू 6 मायनस 0 6 राहतं. म्हणजे वायची किंमत जर 0 असेल तर एक्सची किंमत किती मिळते आपल्याला? 6. म्हणजे आपलं 6 आणि 0 ही पहिली जोडी आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुट वाय इज इक्वल टू 1, वायची किंमत आपण 1 घेऊ आणि ती या समीकरणामध्ये ठेवू. एक्स बरोबर 6 वजा वाय, वाय बरोबर काय आहे? 1. एक्स बरोबर 6 मधून 1 वजा झाले 5. ठीक आहे. म्हणजे वायची किंमत जर 1 घेतली आपण तर एक्सची किंमत आपल्याला किती मिळते? 5. आणि आपलं समीकरण निर्देशक आपली एक जोडी तयार होते 5 आणि 1. आता वायची किंमत आपण अजून वेगळी घेऊ, 3 घेऊ आणि त्या समीकरणामध्ये ठेवू. एक्स बरोबर 6 वजा वाय, वाय किती आहे? 3 आहे. एक्स बरोबर 6 मधून 3 वजा झाले किती राहतात? 2 राहतात. ठीक आहे. 6 मधून 3 वजा झाले तर किती राहतील आपले? 3 शिल्लक राहतील. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी वाय जर 3 असेल तर एक्स पण किती मिळते आपल्याला? 3. म्हणजे ती एक जोडी आपली तयार झाली 3 आणि 3. आता दुसरं समीकरण बघू आपण. एक्स वजा वाय
बरोबर 4. याच्यामध्ये डाव्या बाजूला x ठेवू आणि ह्या वजा वायला उजव्या बाजूला नेऊ. वजा वाय या ठिकाणी उजव्या साईडला जर शिफ्ट झालं तर ते काय होईल, अधिक y होईल. ठीक आहे. आता या ठिकाणी y च्या किमती घेऊ आपण. शून्यापासून सुरुवात करू. y बरोबर 0 घेऊ. y बरोबर 0 जर असेल तर x बरोबर काय येईल, 4 अधिक y. y च्या जागी काय घेतले आपण, 0. x बरोबर 4 अधिक 0 म्हणजेच किती, 4. म्हणजे y जर 0 असेल तर x किती मिळतं आपल्याला, 4 मिळतं. म्हणजे पहिली जोडी जी आहे 4 आणि 0 ती तयार झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर y ची आता वेगळी किंमत घेऊ आपण. y ची किंमत 1 घेऊ. y जर 1 घेतला आपण तर x किती मिळेल आपल्याला, x बरोबर काय आहे, 4 अधिक y. म्हणजे 4 अधिक y. y ची किंमत काय आहे, 1. म्हणजे x बरोबर 4 आणि 1 किती मिळणार आहे आपल्याला, 5. म्हणजे y ची जर किंमत 1 असेल तर x आपल्याला 5 मिळतं आणि आपली एक जोडी तयार होते, 5 आणि 1. ठीक आहे. त्यानंतर y ची किंमत आपण आता 2 घेऊ. मग आपल्याला काय मिळेल, 4 अधिक 2. म्हणजे x बरोबर 4 आणि 2 6. y जर 2 असेल तर x किती मिळेल आपल्याला, 6. म्हणजे तिसरी जोडी तयार झाली आपली, 6 आणि 2. तुम्ही कुठल्याही किमती घेऊ शकता. असं काही नाही की शून्यापासून सुरुवात करावी. वजामधल्या पण किमती घेऊ शकता. तुम्ही कोणत्याही किमती घ्या, तुमचं समीकरण जे आहे त्याची जी उकल आहे ती एकच येणार आहे. अशा पद्धतीनं आपले 2 समीकरणांचे 2 टेबल तयार झालेले. आता हे जे आपल्याला निर्देशक दिसत आहेत, या समीकरणाचे 3 आणि या समीकरणाचे 3, ते आपण आलेख पेपरवर मांडू आणि त्यांच्या रेषा काढू. त्यांच्या रेषा ज्या ठिकाणी एकत्र येतील आणि तो जो बिंदू असतो तो आपली काय असते, उकल असते. ठीक आहे. मग आता आपण समीकरण पाहू. आता आपण आलेख पाहू. आलेखामध्ये आपल्याला दिसतंय आडवी जी रेषा आहे तो आपला x अक्ष आहे आणि उभी जी रेषा आहे तो आपला y अक्ष आहे. ठीक आहे. मग पहिलं जे समीकरण होतं आपलं x अधिक y बरोबर 6, याच्यामध्ये सुरुवातीची जी जोडी होती कोणती होती, 6 आणि 0. म्हणजे x च्या रेषेवर आपल्याला 6 पाहायचं आहे आणि y च्या रेषेवर 0 पाहायचं आहे. तर ते कुठे आहे पहा, x च्या रेषेवर 6 इथं दिसते आपल्याला आणि y च्या रेषेवर 0 इथे दिसते. मग या दोघांच्या समोरील बिंदू जो आहे तर तो हा आहे, 6 आणि 0. मग पहिला पॉईंट आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे आपला 5 आणि 1. x च्या रेषेवर आपल्याला 5 पाहायचंय आणि y च्या रेषेवर 1 पाहायचंय. 5 आणि 1 यांच्या समोरील जो बिंदू आहे तर तो आपल्याला या ठिकाणी मिळतो. तिसरी जी जोडी होती आपली निर्देशकाची ती किती होती, 3 आणि 3. म्हणजे x च्या रेषेवर 3 आणि y च्या रेषेवर सुद्धा आपल्याला काय पाहिजे, 3. मग x च्या रेषेवर 3 कुठं आहे, या ठिकाणी, आणि y च्या रेषेवर 3 कुठे आहे, या ठिकाणी. मग या दोघांच्या समोरचा जो बिंदू आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळतो. ठीक आहे. 3 पॉईंट आपण काढलेले एका समीकरणाचे. आता या 3 पॉईंटमधून जाणारी रेषा पण आपण लगेच काढून घेऊ. रेषा काढत असताना अत्यंत काळजीपूर्वक ती रेषा काढली गेली पाहिजे. करण्याची रेषा आपली तयार झालेली आहे. या ठिकाणी जे नाव द्यायचे या बिंदूंना ते आपण शेवटी देऊ. आता दुसरं समीकरण पाहू. त्यामध्ये पहिली जी जोडी आहे निर्देशकाची ती किती आहे, 4 आणि 0. x च्या जागी 4, y च्या रेषेवर आपल्याला काय शोधायचे, 0. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी एखाद्या निर्देशकामध्ये 0 येतं, समजा y, आता या ठिकाणी बघा y च्या ठिकाणी काय आहे, 0 आहे, तर तो जो पॉईंट आहे तो x रेषेवर येतो, म्हणजे त्या अक्षावर येतो. ठीक आहे. पहिल्या समीकरणामध्ये आपण पाहिलं की पहिलाच आपला जो निर्देशक होता 6 आणि 0 होता. y 0 आल्यामुळे तो पॉईंट आपला कुठे आलेला आहे, x या अक्षावरती 6 या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे बरोबर आपल्या या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. जर x च्या जागी 0 असेल आणि y च्या जागी जर एखादी संख्या असेल
तर एक्सच्या जागी जर 0 असेल तर तो पॉईंट आपला वाय अक्षावर येतो. ठीक आहे. मग वाय अक्षावर जी संख्या असेल त्या संख्येच्या ठिकाणी तो पॉईंट आपला येतो. मग आता दुसऱ्या समीकरणामध्ये बघा, पहिली जोडी आहे 4 आणि 0. या ठिकाणी वायच्या जागी 0 आहे, म्हणजे तो पॉईंट आता आपल्याला माहिती आहे की एक्स अक्षावर मिळणार आहे. आणि एक्स अक्षावर कुठे मिळणार आहे? तो 4 या ठिकाणी. मग तो पॉईंट आपण सुरुवातीला काढून घेऊ. एक्स अक्षावर 4 या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी तो पॉईंट आपल्याला मिळेल. ठीक आहे. दुसरी जी जोडी आहे ती आहे 5 आणि 1. म्हणजे आपल्याला एक्स रेषेवर 5 पाहिजे आणि वाय या अक्षावर काय पाहिजे? 1. आणि त्या दोघांच्या समोर जो काही बिंदू असेल तो आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे. एक्सच्या रेषेवर 5, वायच्या रेषेवर 1. या दोघांच्या समोर येणारा जो बिंदू आहे तर तो हा आहे. पहिला जो बिंदू होता त्याच बिंदूवर परत हा बिंदू आलेला आहे. त्यानंतर तिसरी जी जोडी आहे 6 आणि 2. एक्स अक्षावर 6, वाय अक्षावर 2 आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता पहा, एक्स अक्षावर 6 या ठिकाणी आहे आणि वाय अक्षावर 2 या ठिकाणी आहे. या दोघांच्या समोर असणारा बिंदू इथे आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला असे 3 बिंदू या समीकरणाचे मिळालेले आहेत. या तिघांमधून जाणारी एक रेषा आपण काढून घेऊ. आता या बिंदूंना त्यांच्या निर्देशकांची नावं देऊन घेऊ. हा बिंदू कोणता आहे? 3 आणि 3. हा जो आहे आपला 6 आणि 2 आहे. त्यानंतर हा जो आहे 5 आणि 1. हा जो दिसतोय तो किती आहे? 6 आणि 0. हा 4 आणि 0. ठीक आहे. आता या 2 रेषा ज्या काढलेल्या असतात त्या रेषेंना सुद्धा नाव द्यावं लागतात की कुठली रेषा कुठल्या समीकरणाची आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आता ही जी सुरुवातीची रेषा आपण काढलेली ती आपली पहिल्या समीकरणाची होती, x + y = 6. मग त्या रेषेच्या कुठल्याही एका टोकाला ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी ते नाव देऊन घ्यायचे. आणि दुसरी रेषा कुठल्या समीकरणाची होती? ती x - y = 6. ठीक आहे. आता याच्यामध्ये उकल कशी काढतात लक्षात घ्या. या 2 रेषा आपण काढलेल्या आहे. त्या 2 रेषा ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तो जो पॉईंट असतो त्या पॉईंटचे जे काही निर्देशक असतील ते त्या समीकरणाची काय असते? उकल असते. ठीक आहे. मग आता या ठिकाणी पहा, या 2 रेषा आपल्याला या बिंदूमध्ये एकत्र आलेल्या दिसतात आणि या बिंदूचे निर्देशक जे आहेत ते किती आहे? 5 आणि 1. म्हणजे या समीकरणाची जी उकल आहे ती किती असेल आपली? 5 आणि 1. म्हणजे या ठिकाणी लिहू शकतो आपण या समीकरणाचं जे सोल्युशन आहे, उकल आहे x आणि y, तर ती किती असणार आहे? 5 आणि 1. ठीक आहे. कधी पण लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, x अगोदरच लिहायचं आहे आपल्याला आणि y शेवटी लिहायचं आहे. दुसरं उदाहरण आपण पाहू. x + y = 5, x - y = 3. सुरुवातीला पहिल्या समीकरणाचं टेबल आपण तयार करू. x + y = 5. y ला या बाजूला नेऊ आपण. x = 5 अधिक y इकडे गेल्यानंतर वजा. आता याच्यामध्ये पहा, आपल्याला या ठिकाणी y ची किंमत घ्यायची आणि त्या y च्या किमतीला 5 मधून वजा केल्याच्या नंतर जे उत्तर येईल ती किंमत जी आहे ती कोणाची असणार आहे? x ची. ठीक आहे. तर y ची किंमत आपण 1 घेऊ. y ची किंमत जर 1 घेतली तर ते समीकरण कसं तयार होईल? आपलं x = 5 वजा y च्या जागी 1, म्हणजे x = 5 वजा 1 किती होईल? 4. म्हणजे y जर 1 असेल तर x किती होतं आपलं? 4. म्हणजे पहिली जोडी आपल्याला मिळालेली 4 आणि 1. आता y ची किंमत 2 घेऊ आपण. मग ते समीकरण कसं तयार होईल? x = 5 वजा 2. 5 मधून 2 वजा झाले किती राहतात? 3. म्हणजे x ची किंमत किती आली आपल्याला? 3. y जर 2 असेल तर x किती येतं? 3. म्हणजे दुसरी जोडी पण आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर y बरोबर आपण 3 ठेवू. x बरोबर काय होईल? 5 वजा 3. 5 मधून 3 वजा झाले किती राहतात? 2. म्हणजे x ची किंमत किती आली? 2. y जर 3 असेल तर x किती येतं? 2. म्हणजे 2 आणि 3. अशा पद्धतीनं
पहिला जो टेबल आहे तो आपला तयार झालेला आहे. आता दुसरं समीकरण आपण पाहू. x वजा y बरोबर 3. यामध्ये डाव्या बाजूला आपण x ठेवू आणि y काय करू आपण उजव्या बाजूला नेऊ. वजा y इकडे गेल्याच्या नंतर काय होईल ते अधिक y. आता y ची किंमत 1 घेऊ. y ची किंमत जर आपण 1 घेतली तर काय होईल x बरोबर 3 अधिक y. y म्हणजे काय आहे 1. 3 आणि 1 किती होईल 4 होईल. म्हणजे x ची किंमत किती येईल 4. म्हणजे y जर 1 असेल तर x 4 होईल. ते लिहून घेऊ आपण 4 आणि 1. आता y ची किंमत 2 घेऊ आपण. x बरोबर 3 अधिक 2 म्हणजे x किती येईल 5. म्हणजे y जर 2 असेल तर x किती येतं 5. आणि या y ची किंमत आता 3 घेऊ आपण आणि ती किंमत त्या समीकरणामध्ये ठेवू. 3 अधिक 3 म्हणजे x बरोबर किती येईल 3 आणि 3 6. y जर 3 असेल तर x बरोबर किती येतं आपलं 6 येतं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही समीकरणाचे टेबल या ठिकाणी आपण तयार केलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे निर्देशक आपल्याला दिसत आहेत पहिल्या समीकरणाचे 3 आणि दुसऱ्या समीकरणाचे 3 यांना आपल्याला त्या आलेख पेपरवर मांडायचे. या तिघांमधून जाणारी एक रेषा काढायची, या तिघांमधून जाणारी एक रेषा काढायची आणि त्या दोन रेषा ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात तो जो बिंदू असतो तो बिंदू म्हणजेच काय आहे आपली समीकरणाची उकल आहे. ठीक आहे. चला तर मग आपण या दोन समीकरणांचे आलेख काढू. सुरुवातीला आपल्याला दिसतंय x अक्ष आणि y अक्ष. ठीक आहे. यामध्ये पहिलं जे समीकरण आहे आपलं x अधिक y बरोबर 5. त्यामध्ये पहा पहिली जी जोडी आहे निर्देशकाची किती आहे ती 4 आणि 1. म्हणजे x च्या रेषेवर आपल्याला 4 पाहायचं आणि y च्या रेषेवर काय पाहायचं 1. या दोघांच्या समोरील जो बिंदू आहे तर तो या ठिकाणी येतो. ठीक आहे. म्हणजे पहिला बिंदू आपल्याला मिळालेला आहे. दुसरे निर्देशक जे आहेत ते काय आहेत 3 आणि 2. म्हणजे x च्या रेषेवर 3 आणि y च्या रेषेवर काय पाहायचं आपल्याला 2. मग ते दोन्ही या ठिकाणी येतील. आणि तिसरी जी जोडी आहे आपली 2 आणि 3 म्हणजे x च्या अक्षावर आपल्याला 2 पाहायचे आणि y च्या अक्षावर काय पाहायचे 3. आणि या दोघांच्या समोर असणारा जो बिंदू आहे तर तो आपल्याला या ठिकाणी मिळेल. 3 बिंदू आपल्याला मिळालेले आहेत. या तिघांच्या मधून जाणारी रेषा आपल्याला काढून घ्यायची. ही जी रेषा आहे ती आपल्या पहिल्या समीकरणाची रेषा आहे. यानंतर लगेच आपल्याला दुसऱ्या समीकरणाची रेषा काढायची. दुसरे जे समीकरण आहे त्याचे निर्देशक आपल्याला इथे दिसत आहेत. पहिली जोडी जी आहे ती आहे 4 आणि 1. x बरोबर 4 y बरोबर 1. म्हणजे आपल्याला x च्या रेषेवर 4 कुठं आहे या ठिकाणी आणि y च्या रेषेवर 1 कुठे आहे या ठिकाणी. या दोघांच्या समोरील जो बिंदू आहे तो त्या ठिकाणी पाहायचा आहे आपल्याला. 4 आणि 1 च्या समोरील बिंदू हाच आहे. त्यानंतर दुसरी जी जोडी आहे आपली ती आहे 5 आणि 2. x अक्षावर 5 पाहायचे, y अक्षावर 2 पाहायचे. ठीक आहे. मग x अक्षावर 5 या ठिकाणी आहे, y अक्षावर 2 या ठिकाणी आहे. या दोघांच्या समोर जो बिंदू आहे तो या ठिकाणी येतो. म्हणजे हा आपला काय असेल दुसरा बिंदू असेल. ठीक आहे. आणि तिसरी जी जोडी आहे निर्देशकाची ती किती आहे 6 आणि 3. x बरोबर 6 y बरोबर 3. आता x च्या रेषेवर 6 या ठिकाणी आणि y च्या रेषेवर 3 जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दिसते. या दोघांच्या समोरील जो बिंदू आहे तो इथे येतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ते तिन्ही बिंदू मिळालेले आहेत. त्या तिघांमधून जाणारी एक सरळ रेषा आपण काढून घेऊ. रेषा काढत असताना खूप काळजी घ्यायची. रेषा आपली सरळच असली पाहिजे. आता काय करू आपण हे जे बिंदू दिसत आहेत त्यांची नावं लिहून घेऊ निर्देशकांची. पहिला जो बिंदू आहे 2 आणि 3. हा जो बिंदू दिसतोय तो किती आहे 6 आणि 3. हा जो आहे तो 5 आणि 2. हा जो आहे तो किती आहे 3 आणि 2. आणि हा जो दिसतोय तो किती आहे 4 आणि 1.
अशा प्रकारे बिंदूंची नावं आपण लिहिली. आता आपल्याला त्या रेषेवर पण नाव लिहायचं आहे की कुठल्या आलेखाची ती रेषा आहे. तर ही जी पहिली आपण रेषा काढली ती आहे x + y = 5. ज्या बाजूला रिकामी जागा असेल त्या बाजूला आपण ते नाव लिहू शकतो. आणि जी दुसरी रेषा होती आपली तर ती होती x - y = 3 या समीकरणाची. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी दिसतंय की या ज्या दोन रेषा आहेत तर त्या या बिंदूमध्ये एकत्र आलेल्या आहे आणि हा जो बिंदू आहे तो कोणता आहे 4 आणि 1. हा जो बिंदू आहे तोच काय असेल या समीकरणाची आपली उकल असेल. मग उकल लिहित असताना आपल्याला या बाजूला लिहावं लागेल सोल्युशन x आणि y. x आहे 4 आणि y आहे 1. अशा पद्धतीनं आलेखाच्या सहाय्याने आपण समीकरणे सोडवू शकतो. तुम्हाला जर मी बनवलेले व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.